कलाकार म्हणून तुमचा रियाज काय आहे आणि काय असतो? म्हणजे आय एम नॉट सेइंग रोज, पण इन जनरल तुम्ही काय करता की कारण अदरवाईज आपण देतोय सतत तर ते पुन्हा वाव यार वाव आपलं काहीतरी काय प्रश्न आहे सुपर्ब. हा प्रश्न मला आजपर्यंत कोणी विचारला नाही आणि जो विचारणं फार गरजेचं होतं की तुमचा रियाज काय आहे कलाकार म्हणून. अफलातून प्रश्न आहे. मला असं वाटतं की कन्सिस्टंटली काहीतरी पाहणं वेगवेगळ्या मीडियम्समधलं, मग टेलिव्हिजन असेल, OTT असेल, फिल्म्स असेल, वेबसिरीज असतील, नाटक असेल, तुम्ही कन्सिस्टंटली पाहत राहिलं पाहिजे की कुठल्या प्रांतातले कुठले लोक कशा पद्धतीने कंटेंट मांडतायत, काय चाललंय जगभर. मग मग म्हणजे अगदी ताजं उदाहरण म्हणून की महाराजासारखा सिनेमा असेल विजय सेतुपतीचा. सध्या मी मल्याळमचं फीवर इतकं डोक्यात आहे माझ्या की सुजल नावाची वेबसिरीज असेल किंवा अगदी मराठीत पेटपुराण किंवा प्रशांतचं कुठलंही नाटक किंवा दूरदर्शनवर महाराष्ट्राची हास्यजत्रा, म्हणजे बाहेर कशाला जा आमचाच कार्यक्रम. इतका वेगवेगळ्या पद्धतीचा कंटेंट वेगवेगळ्या मीडियममधून लोकांसमोर येतोय, तर त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. तर मला या खुर्चीत बसवलंय तर त्या खुर्चीची जबाबदारी मला कळली पाहिजे. ती माझ्या करिअरमधली 1 स्टेप अहेड आहे. एक पायरी चढून मी त्या खुर्चीवर बसतोय. तर 2 गोष्टी, मला अजून किती पायऱ्या चढून जायचे तोही मी विचार केला पाहिजे आणि मी किती पायऱ्या चढून आलोय तेही मला कळलं पाहिजे की मला किती पायऱ्या चढायला लागल्या या खुर्चीत बसण्यासाठी, याचाही मी विचार केला पाहिजे. सो रियाज हा असा असतो की तुम्ही खूप पाहायला पाहिजे, त्या पाहण्यातनं तुम्ही खूप शिकलं पाहिजे. की विक्रम काका आणि अशोक मामा हे 2 असे ॲक्टर्स आहेत ज्यांना माध्यमाचं भान आहे. म्हणजे रंगमंचावर काम करताना विक्रम काकाला बघ, अशोक मामांना बघ, ते वेगळं काम करतात. टेलिव्हिजनवर ते वेगळं काम करतात आणि चित्रपटात ते वेगळं काम करतात. त्याकरता लेन्सेसचा अभ्यास आहे की कुठल्या लेन्समधनं तुम्ही किती दिसताय स्क्रीनवर ते बघितलं पाहिजे मॉनिटरवर जाऊन. किंवा त्या कॅरेक्टरचं डबिंग करताना कसा आवाज लावला पाहिजे, तो आवाज कसा टिकवता आला पाहिजे. मामांकडनं विक्रम काकांकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. किंवा निळूभाऊ फॉर एक्झाम्पल, बाइंडरमधले निळूभाऊ आणि सामना सिंहासन मधले निळूभाऊ, एक रंगमंचावरचा वावर आणि एक पडद्यावरचा वावर हा तुम्हाला शिकता आला पाहिजे. हा रियाज आहे की तुम्ही दिसताय कसं, छोट्या पडद्यावर तुम्ही कसे दिसताय, मोठ्या पडद्यावर तुम्ही कसे दिसताय, रंगभूमीवर तुम्ही कसे तुम्हाला स्वतःला पाहता आलं पाहिजे. तुम्हाला आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे की आपलं चाललंय ते बरोबर चाललंय ना का नाही चाललंय, काय करायला पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचं वाचन केलं पाहिजे. म्हणजे व्यक्तिचित्र वाचली पाहिजेत, नाटकं वाचली पाहिजेत, कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत, कविता वाचल्या पाहिजेत, जेणेकरून तुमच्या वेगवेगळ्या भूमिकेतून तुम्हाला येणारा डायलॉग तुम्हाला वेगवेगळ्या रिदमनी म्हणता आला पाहिजे. तर लोक म्हणतील ना की तू वर्सटाईल आहेस, तू काहीतरी वेगळा प्रयत्न करतोयस. सो रियाज मला असं वाटतं की हाच आहे, वाचन आणि पाहणं आणि आत्मचिंतन, आत्मपरीक्षण कलाकारांनी करायला हवं.